अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी नेमकं काय करावं असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. मग अंगारकी संकष्ट चतुर्थी व्रताबद्दल संपूर्ण माहिती चला जाणून घेऊया. दर महिन्यात कृष्ण पक्षात जी चतुर्थी तिथी येते तिला संकष्टी चतुर्थी म्हणतात. पण जेव्हा ही संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी असं विशिष्ट नाव आहे. वर्षातून अशी ही अंगारकी चतुर्थी फक्त 2 किंवा 3 वेळाच येऊ शकते. मात्र कृष्ण चतुर्थीला संकष्टी आणि अंगारकी असा योग आला तर तो फारच पुण्याचा समजला जातो. ज्या गणेश भक्तांना संकष्टी चतुर्थीचं व्रत धरायचं असतं त्यांनी ते अशा एखाद्या अंगारकी चतुर्थीपासून धरावं आणि संकल्पाप्रमाणे पुढे ते दर महिन्याला चालू ठेवावं असं सांगितलं जातं. नेहमीप्रमाणे संध्याकाळी भगवान गणेशाची पूजा करावी. पूजा आटपून मग ही अंगारकी चतुर्थीची महापूजा किंवा पोथी वाचावी आणि पूजा विसर्जन न करता ती तशीच ठेवावी. तसेच त्या रात्री भोजन न करता फक्त तोंडी लावणं किंवा फलाहार घ्यावा. दुसऱ्या दिवशी पंचमीला स्नान करून पूजा विसर्जन करावी आणि नंतर भोजन करून पारण करावं म्हणजेच उपवास सोडावा असं अंगारकी चतुर्थी महात्म्य या पुस्तकात सांगितलं आहे. एक अंगारकी चतुर्थीचं व्रत हे 21 संकष्टी चतुर्थीच्या पुण्य इतकं फळ देतं म्हणून या अंगारकी चतुर्थीचं महात्म्य विशेष मानलं जातं. या अंगारकी चतुर्थीचं व्रत करणाऱ्या भक्तांना श्री गणेशाची सतत कृपा राहते असं म्हणतात. आता या पूजेचे नियम आणि पूजा विधी कशी करावी तर अंगारकी चतुर्थी ही फार विशेष मानली जाते. हा दिवस विशेष असतो. व्रत करणाऱ्या गणेश भक्तांनी म्हणजे ज्यात स्त्री पुरुष असू शकतात या दिवशी पहाटेच उठून श्री गणेशाची पूजा करावी आणि स्तोत्र म्हणावी. व्रत करणाऱ्याने स्नान करून गणेश मूर्तीला साष्टांग नमस्कार करून त्याच्या नावाने जप करावे. दिवसभर उपवास करून संध्याकाळी गणेश मंदिरात जाऊन दर्शन घ्यावं. रात्री चंद्रदर्शनाच्या वेळी गणेश मूर्तीची पूजा मनोभावे करावी. निर्मळ जागी पाट ठेवून किंवा चौरंग ठेवून तांदळाच्या राशीवर तांब्याचा कलश ठेवावा. त्यावर पूर्ण घट आणि धातूची श्री गणेशाची मूर्ती ठेवावी आणि रांगोळीची आरास काढावी असं सांगितलं जातं. आता संकष्टी चतुर्थीच्या व्रताचे जे नियम आहेत तेच नियम आणि तोच गणेश पूजनाचा विधी सारा तसाच अंगारकी चतुर्थीचाही आहे. फक्त फरक असा आहे की संकष्ट चतुर्थीला नेहमी आरतीनंतर त्या रात्री पूजा विसर्जन करून भोजन करतात, परंतु अंगारकी व्रत करणाऱ्यांनी त्या रात्री भोजन करू नये असं म्हणतात. तर दुसऱ्या दिवशी पंचमीला सकाळी स्नानानंतर पूजा विसर्जन करून नंतर भोजन करून पारण करावं असं सांगितलं जातं. संकष्ट चतुर्थीप्रमाणेच या अंगारकी संकष्ट चतुर्थी व्रताच्या आचरणाने संकट नष्ट होतात, लग्न जमतात, संतान प्राप्ती होते, कुटुंबातील व्यक्ती सुखरूप राहतात, भांडणं मिटतात, परीक्षेत यश मिळतं, पराक्रम घडतो, कीर्ती प्राप्त होते, मंगळ ग्रहाची उग्रता कमी होते असं सांगितलं जातं. 21 संकष्ट चतुर्थी आणि 1 अंगारकी याचं फळ सारखंच मिळतं असंही म्हणतात. आता संकष्ट चतुर्थीला अंगारक योग विशेष का मानला जातो तर अंगारकी संकष्ट चतुर्थी हा योग वारंवार येत नाही. मंगळवारी चतुर्थी आली की अंगारक योग जुळून येतो. अंगारक म्हणजे मंगळ ग्रह जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो. त्याने भारद्वाज ऋषींकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली. त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. मुद्गल पुराणात तसेच गणेश पुराणात याचे संदर्भ आढळून येतात. अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरद विनायकाने पावन केलं त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारकी चतुर्थीचं व्रत केलं जातं. आता या दिवशी अगदी काहीही जमलं नाही तर अंगारक योग चतुर्थीला काही गोष्टी आवर्जून कराव्यात. जसे गणरायाला एक दुर्वा आवर्जून अर्पण करावा, मनोभावे गणपती बाप्पाचं स्मरण करावं, नामस्मरण करावं. असं केल्यानं पूर्ण पूजेचं पुण्य प्राप्त होऊ शकतं अशी मान्यता असल्याचंही सांगितलं जातं. बाप्पाला या दिवशी जास्वंदाचं फूल अर्पण करावं, लाडवाचा नैवेद्य दाखवावा. गणपती अथर्व शीर्ष पाठ असल्यास 21 वेळा आवर्तन करावे. आवर्तन करणं शक्य नसेल तर एकदा तरी गणपती अथर्व शीर्षाचं पठण करावं. गणपती अथर्व शीर्ष येत नसेल तर मनोभावे श्रवण करावं किंवा ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. यामुळे निश्चित फलप्राप्ती होते असं सांगितलं जातं.
आता ज्या कोणाला संकष्टी चतुर्थीचं व्रत करायचं असेल त्यांनी अनेक वर्ष ते अंगारकी चतुर्थीपासून सुरू करून मंगळवारी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीपर्यंत पूर्ण करावे. त्यानंतर 101, 21 किंवा 11 अशा प्रकारे संकल्पाप्रमाणे व्रत पूर्ण करून उद्यापन करावे. तेही शक्य असेल तर अंगारकीलाच करावे. यामुळे गणेश भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असं म्हणतात. आता तुम्ही या अंगारकीपासून जर संकष्ट चतुर्थीचं व्रत करणार असाल तर अंगारकी संकष्ट चतुर्थीचा पूजा विधी जाणून घेऊया. श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्याला जल अर्पण करावं. त्यानंतर देवघरातील देवांची पूजा करावी. गणेश मूर्तीला गंगाजल आणि मधानं स्वच्छ करावं. सिंदूर, दुर्वा, फुलं, तांदूळ, फळं, जनेऊ, प्रसाद इत्यादी सर्व पूजेच्या वस्तू गोळा कराव्यात. धूप दीप लावावा. पूजा करताना ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करावा. या मंत्राचा तब्बल 108 वेळा जप करावा. श्री गणेश मूर्तीसमोर व्रत करून दिवसभर उपवास करण्याचा संकल्प घ्यावा. उपवासात मिठाचे कोणतेही पदार्थ सेवन करू नये. या उपवासात फळं, पाणी, दूध, फळांचा रस इत्यादी सेवन केलं जाऊ शकतं. श्री गणेशाचं पूजन करताना गणपती बाप्पाची एका चौरंगावर किंवा पाठावर स्थापना करावी. सर्वप्रथम तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर पूजेचा संकल्प घ्यावा. त्यानंतर श्री गणेशाचं ध्यान करून त्यांचं आवाहन करावं. यानंतर श्री गणेशाला स्नान घालावं. प्रथम पाण्यानं, नंतर पंचामृतानं स्नान घालावं आणि पुन्हा शुद्ध पाण्यानं स्नान घालावं. श्री गणेशाचे मंत्र, गणेश चालीसा, स्तोत्र इत्यादी पठण करावे. श्री गणेशाला वस्त्र अर्पण करावे. वस्त्राच्या स्वरूपात जनेऊ अर्पण केलं जाऊ शकतं. यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर चंदन, फुले, फुलांच्या माळा अर्पण कराव्या. मोदक, मिठाई, गूळ आणि फळं यांचा नैवेद्य दाखवावा. यानंतर गणपती बाप्पांना नारळ आणि दक्षिणा अर्पण करावी. गणपती बाप्पाची आरती करावी. यानंतर श्री गणेशाकडे काही चूक झाली असल्यास माफी मागावी. पूजेच्या शेवटी साष्टांग नमस्कार करावा. व्रताच्या दिवशी गरजू व्यक्तींना पैसे किंवा धान्य दान करावेत. गाईला पोळी किंवा हिरवे गवत या दिवशी द्यावे. त्यानंतर संध्याकाळी चंद्रदर्शन करून पुन्हा एकदा गणपती बाप्पाची पूजा करावी आणि संकष्ट चतुर्थीची व्रतकथा वाचावी. नंतर उपवास सोडावा. आधी सांगितल्याप्रमाणे संकष्ट चतुर्थीचं व्रत हे त्याच दिवशी सोडलं जातं. मात्र काही भागात अंगारकी संकष्ट चतुर्थीचं व्रत हे दुसऱ्या दिवशी सोडलं जातं. आपापल्या प्रथा पद्धतीनुसार आपण या व्रताची सांगता करावी. व्रतासाठी शारीरिक शुद्धता हवी आहे. कोणत्याही प्रकारचे सूतक असेल, अडचण असेल तर फक्त उपवास करून श्री गणेशाचं स्मरण करावं आणि श्लोक म्हणून चंद्रदर्शन करून उपवास सोडावा. अंगारकीच्या दिवशी गणेश अंगारकी श्लोक आवर्जून म्हणावा. तर अशा पद्धतीने अंगारकीचं व्रत केलं जातं. मग अंगारकी चतुर्थीच्या दिवशी नेमकं काय करावं याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळालं असेल अशी खात्री आहे. अंगारकी संकष्ट चतुर्थी विषयी तुम्हाला याही व्यतिरिक्त आणखी काही माहिती आहे का? कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही अंगारकीचं व्रत करता का आणि त्याचे तुम्हाला काय फळ मिळालेत हेही शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.